मम्मी नाश्त्याला काय ग? पोहे. काय यार तुम्ही रोज रोज काय पोहे करता? मला वैताग आलाय. शी तू किती चिडचिड करते सगळं. बर चल थांब थोडा वेळ, तुझ्यासाठी मी काहीतरी बनवते. मग थांब वगैरे काही नाही, चल लगेच बनवून दे. अगं 1 मिनिट सुई लागेल. नुपूर ऐक ना, जरा जा ना बाहेर, मला मामीशी बोलायचं. ए नाही नाही, मला आता खूप भूक लागली आणि मम्मी माझ्यासाठी काहीतरी चांगलं खायला करून देणार आहे. जा ना बाहेर प्लीज. मी का जाऊ? कारण मला तुझ्यासमोर नाही बोलायचंय. तुझी नोकरी जाते म्हणून त्याचा राग तू माझ्यावर काढू नकोस. तू असं म्हणायचं असतं का? तुझा बाहेर मी आले. तू घे, तू नेहमी त्याचीच बाजू घे. मला काही खायचंच नाही आता. अगं नीरज, तू मनावर घेऊ नको तिचं बोलणं. मामी तू काळजी करू नकोस. आपल्या माणसाचं कोणी मनावर घेतं का? ती समजूतदार आहे सारे तू. हो ना मामी, मला सांग, तू मला आपलं मानतेस ना? मग हे ठेव. ठीक आहे. अगं नुपूरच्या लग्नासाठीच बाजूला काढून ठेवले होते आणि प्लीज लवकर डिपॉझिट कर. पण तू का देतोस पैसे? मामी प्लीज नाही म्हणू नकोस. हे बघ, माझ्या जॉबचं काही खरं नाही, त्यामुळे पैसे खर्च होऊन जातील. नाही होऊ देत खर्च. अरे तुझेच पैसे, तुझ्यासाठी पैसे खर्च झाले तर काय फरक पडतोय? मामी अगं असं काय करतेस? हे बघ, मला माहितीये नुपूरच्या लग्नाची अख्खी जबाबदारी मामावर येऊन पडली. खरं तर या ओझ्याचं भागीदार व्हायला हवं होतं मी, पण आता मीच त्याचं कारण होऊन बसलो. त्यामुळे ते म्हणतात ना, फुल ना फुलाची पाकळी. हे ठेव आणि प्लीज नाही म्हणू नकोस, नाहीतर मामी मला खूप वाईट वाटेल की मी नुपूरसाठी काहीच करू शकलो नाही. प्लीज. असं का बोलतोय सरे? ठीक आहे, मी ठेवते हा चेक. बरं, मी आलोच. हे बघा, तुमचा कामचुकारपणा खूप वाढलाय. जमत असेल तर काम करा, नाही तर सोडून जा. आम्हाला काही गरज नाहीये. आमचे पैसे वर नाही आले तुम्हाला फुकटचा पगार द्यायला. ठेवा फोन आधी, फोन ठेव. हळू हळू काय चिडतो? सोडवा. काय झालं चिडायला? काय झालं चिडायला? सूर्या मला सांग, आपण माणसं का ठेवतो? आपल्यावरचा ताण कमी व्हावा म्हणून ना. पण आपली माणसं यांच्यामुळे मनस्तापच वाढत चाललं. काय तर म्हणे व्यापाराकडून चेक कलेक्ट करायला यांच्याकडे वेळ नाही. काय काम असतं तरी यांना? अच्छा, त्या पालघरच्या व्यापाराच्या बाबतीतलं बोलतोय. 2 वेळेस ट्रक गेला, दोन्ही वेळेस हा गेला होता बरोबर. नसेल झाली भेट. हे सूर्या, तू गस त्यांची बाजू घेऊ नको जा. ते काही नाही, आपल्याला आता माणसं कमी करायला हवेत. तर पूर्वीसारखा धंदाही होत नाही, तर धना का पोसायचं उगाच? दादा असं नको ना म्हणूस. त्यावर त्यांचं पोट असतं बिचाऱ्यांचं, घर संसार आहे. तो संसार आपण चालवायचा आहे. त्या 2 माणसं वाढलेत आपल्याकडे. कोणती 2 माणसं? कुणाबद्दल बोलतोस तू? यश आणि नीरज. त्यात नीरज रावांची नोकरी जाणार आहे, म्हणजे ते आता घरीच बसणार ना. दादा असं नको ना बोलूस. अगोदरच संकट कोसळलं बिचाऱ्यावर. ते आत्ता कोसळलंय आणि संकट कोसळलंय. पूर्वीपासून नोकरी करतोय ना तो, त्याचा ना त्याचा नोकरीचा कधीही आपल्याला फायदा झालेला नाही. भाऊजी, भाऊजी घरातलं सामान संपलंय. म्हणजे मागच्या वेळेस आपण 3 महिन्यासाठी भरलं होतं ना. आता काय करूया? मी काय म्हणते, आपण यावेळेला 1 महिन्याचं भरूया का? नाही, तू एक काम कर, आठवड्याच भर. नाही कसं आहे, नक्कीच लग्न ठरलं की आपल्याला नवीन वेगळं सामान भरावंच लागणार ना. हा बरं. अय्या, हे राहिलंच की, नीरजने चेक दिलाय. नीरजने? हो, म्हणजे मला म्हणाला की त्याच्याकडे राहिले तर खर्च होतील ना, म्हणून दिला त्यांनी. भाऊजी, नीरज आपल्यासाठी किती करतो, तुम्ही उगाच त्याला बोलता. हा ठीक आहे, एक काम कर सूर्या, हा चेक कोणाकरवी बँकेत जमा कर. तेवढाच आपल्याला आधार. कधी नव्हे ते सुबुद्धी झाली आहे त्याला. भाऊजी तुम्ही पण ना. मी पण ना का? असं तू एक काम कर, हा चेक भरून टाक बँकेत. नाही, चेक मला वाटतं थोडं थांबावं. त्याच्या नोकरीचं काय ते पक्क होऊ देत ना अगोदर. काय? हॅलो चू. हा, तू बाबांशी बोललीस का? यार माझ्या जॉबचं काही खरं वाटत नाही. मला काढून टाकणार जॉबवर. अगं कसं ठेवणार? ऑलरेडी टर्मिनेशन लेटर मेल केले त्यांनी मला. यार प्लीज तू त्यांना कन्व्हिन्स कर ना. प्लीज त्यांना समजाव ना की असं प्रॉब्लेम झाला माझा म्हणून. ऐक ना नीरज, आय नो की माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागतो आणि मला माहिती आहे सगळं माझ्यामुळेच होतंय ते. आणि मी खूप वेळ झाला इथेच आहे, पण प्लीज जरा तू त्यांना कन्व्हिन्स कर ना प्लीज. झालं का तुझं बोलणं? 1 मिनिट थांब ना. मी तुला कळतंय का? नाही तुला नाही. अगं मी ते आता कोणाशी बोलतोय, काय करायचंय, मुद्दा काय आपला? तू ऐक ना, तू बाबांशी बोल प्लीज. ओके? प्लीज प्लीज, मी येतो पटकन तिकडे. ओके?
थँक्यू. लव्ह यू. बाय. तेच तेच तर बोलत असतो. काय प्रॉब्लेम आहे तुझा? सॉरी, काय काय झालं? मगाशी तुझा मूड बरा नव्हता, त्यात मी रागारागात जरा बोलून गेले, म्हणून मग मी तुला सॉरी म्हणायला आले होते. सॉरी ना. इट्स ओके. किती शहाणा आहेस रे तू. मला माहिती होतं तू माझ्यावर रागावणारच नाही. कोणाचा फोन होता? चूचा होता ना? काय म्हणाली चू? काही नाही यार, बिचारी खूप अपसेट झाली. तर माझा जॉब जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न चालू होते. त्यात मी तिच्याबद्दल कोणाला घरी सांगितलं नाही. म्हणजे तुला आणि यशला माहिती आहे, पण इतरांना सांगितलं नाहीये ना. आता एकतर जॉब पण जाणार, त्यात चू पण जाणार. मला ना सुचत नाहीये काय करायचं ते. दुसरी नोकरी शोध ना. नीरज, अरे तू का जातोयस अमेरिकेला? तू इथेच दुसरा जॉब शोध ना, आणि रेफरन्सने तुला चांगला जॉब सुद्धा मिळेल. आणि मग चूला पण इथेच बोलवून घे. नुपूर, तू फक्त स्वतःचा विचार करतेस ना. नाही म्हणजे तुझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना, तर ती मला म्हणाली असते नीरज तू जा US ला. पण तू. मी असं का म्हणेन? पण तू मला प्रॉमिस केलंय की माझं लग्न झाल्याशिवाय तू US ला जाणार नाहीस. किती सेल्फिश आहेस ना तू. मी? हो, तू सेल्फिश आहेस. इथे माझं लग्न मोडलं ह्याचं काहीच नाही आला, आणि म्हणे मी सेल्फिश. वा वा वा, उन्हाळ्यात कलिंगड खायची मज्जाच वेगळी आहे. बैस बैस खा. लवकर तू पण खा, नाही तर संपून जाईल. हो. खा वहिनी, तुम्हाला हवं तेवढं खा. म्हणजे आता वहिनीने खाल्लं म्हणून. काय हो? पहिला कलिंगड कोणी आणलं? चंदू दादा. हो? असं काय बघते माझ्याकडे? मी जाणलंय. विकत नाही आणलंय. ऍक्च्युली आपला केडीचा ट्रक गेला होता ना फळवाल्याकडे, त्याने दिलंय. यश, हे बघ तू हे घे आणि नंतर कापून देतो ते आईसाहेब आणि बाईसाहेबांना नेऊन दे. ए हो, आणि नीरजला पण नेऊन दे. हा, बिचारा जाम खचलाय तो. जरा कलिंगड खाईल ना, बरं वाटेल त्याला. मोठा खचलाय. कोणी सांगितलं त्याला शहाणपणा करायला? जबाबदारी घेतली होती ना त्याने नुपूरच्या लग्नाची, मग ती टाळून अमेरिकेला जायचं का त्याने? वहिनी, त्याला जायचं असेल तर जाऊ द्या ना, त्याचा नोकरीचा प्रश्न आहे तो. काकी त्याची नोकरी जाणार नाही. चू आहे ना तिथे. थोबाड फोडे ना यश, वाटेल ते बोल नको. अरे चू म्हणजे त्याची मैत्रीण, तिच्याबद्दल बोलतोय मी. काय बोलतोयस तू हे? खरं सांगतोय. चू आणि नीरज फोनवर बोलतात आणि खूप वेळ बोलतात, रेग्युलर बोलतात. अरे फोनवर बोलतो? अमेरिकेवरून कॉल करून फोनवर गप्पा मारतात. फोनचं बिल किती येईल? कुणाचं काय चालेल? तुम्हाला पैशाचं पडलंय का हो? गप्पू बसा ना जरा. यश, मला सांग, त्या मुलीसाठी नीरजने नकार दिला का नुपूरला? हो, तिच्यासाठीच नकार दिला. हो ना नीरज? अरे सगळे इतके शांत का बसलाय? कलिंगड मला आधी कधी सांगितलं? नीरज, तुझं खरंच कुठेतरी जमलंय का? आम्हाला आधी का नाही सांगितलंस? विजूबाई, कौतुक कसलं करताय त्याचं? ए मुला, तुला नुपूर बद्दल माहिती नव्हतं का रे? तुला त्या मुलीचं सुचलंच कसं? मामी, आय एम सो सॉरी. म्हणजे तुम्ही सगळे म्हणायचं पण मला वाटायचं की ती मस्करी आहे. वा, हे एवढंच ऐकायचं बाकी राहिलं होतं. म्हणजे हे मोठ्यांचं बोलणं तुला मस्करी वाटते? नाही नाही मामा, तसं नाहीये. आमचं लग्न तुम्ही इतक्या सिरियसली घ्याल मला खरंच वाटलं नव्हतं. मामा, मामी, प्लीज हे सगळं आईला कळू देऊ नका प्लीज. तिला खूप वाईट वाटेल. करताना विचार नाही आला? कळू दे तिला तिच्या मुलांनी काय दिवे लावलेत ते. एक लक्षात ठेव नीरज, तू ना नुपूर बरोबर आता स्वतःच्या आईचं सुद्धा मन दुखवतोयस. वहिनी, खरंच नको. नक्कीचं लग्न होस्तोर हे शैलाला सांगायला नको. सांगू नको. तुम्हा दोघांना तुमच्या बहिणीबद्दल जेवढं वाटतंय ना, तेवढं याला याच्या आईबद्दल वाटतं का? विचार. आजकालची मुलं ना आपल्या आई वडिलांचा विचारच करत नाही. आहो, वाईट वाटतं मला याच्या वागणुकीचं. आता कसा चाललाय बघा, बघा कसं चाललंय. वहिनी, अहो किती बोललात तुम्ही त्याला? वाईट वाटलं असेल ना त्याला?
आता प्लीज तुम्ही काही बोलू नका, मी बघते काय करायचं ते. नीरज, नीरज बाळा, तू रागवू नकोस. हे बघ, तुला ती मुलगी आवडली आहे ना, मग सगळं चांगलं होईल. मामी खरं सांगू, मला हे आमच्याबद्दल म्हणजे माझ्या आणि चूबद्दल कधीच लपवायचं नव्हतं कोणापासूनच. इनफॅक्ट मी हे सांगण्यासाठीच आलो होतो US हून परत इथे. मग तू का नाही सांगितलंस? अगं कसं सांगणार? इथे आल्यावर काय बघत हो तुम्ही? माझ्या आणि नुपूरच्या लग्नाचा घाट घातला होता तुम्ही. त्यात तुमची एक्साइटमेंट पाहून आधी ठरवलं की आधी हे लग्न मोडूयात, मग बोले नाहीशी, म्हणून मी हे लग्न मोडलं. अरे पण जेव्हा लग्न मोडलंस ना, तेव्हाच सांगायचं आम्हाला. नाही सांगू शकलो. एकतर लग्न मोडल्यामुळे आधीच तुमच्या नजरेतून उतरलं होतं. मला काही सुचेच ना ग कसं सांगू चूबद्दल ते. मामी बघ, तू एकदा चूला भेट, तुला खरंच आवडेल. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे ती. अरे तुझी पसंती आहे, मुलगी चांगलीच असणार. मामी ती खरंच खूप चांगली मुलगी. पण हे बघ नीरज, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी ना तू एकदा तरी शैलावंचांना सांग. त्यांना खरंच खूप आनंद होईल. नाही होणार मामी. एकतर मी असं अचानक लग्नाला नकार दिल्यामुळे तिला ऑलरेडी खूप गिल्टी फील होते. मामी, एकदा का नुपूरचं लग्न झालं ना की मी आईला सगळं काय ते खरं खरं सांगून टाक. सगळं चांगलं होईल, काळजी करू नकोस. काळजी कशी करू नको मामी. एकतर हे सगळं आता लता मामीला कळलंय आणि तुला माहिती ना, लता मामी म्हणजे कधी बोलू शकते. या वागण्याला काहीच अर्थ नाही. नीरजला आपण काय समजत होतो आणि काय निघाला. सुबोशी जर आपलं नक्कीचं लग्न झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं आपल्याला. आणि हे सगळं होतंय कोणामुळे? तर नीरजमुळे. त्याला त्याचं काहीच नाही, तो निघाला आपला हलत डुलत अमेरिकेला. काय झालं वहिनी? काय बोलताय नीरज बद्दल? त्याच्या पाठीवर काय काय बोलताय ते तरी कळू दे मला. बोला, तुमच्या मनात काय विष आहे ना ते एकदाशी ओकून टाका. जाऊ दे ना शैला, त्या नको, शांत बस ना काकू. थांब 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 जरा, त्यांना बोलू दे. मला कळू तरी दे त्यांच्या मनात का राग आहे एवढा ते. अच्छा, माझा मुलगा अमेरिकेला गेला हे खुपतंय का तुम्हाला? एक मिनिट, पकडा कलिंगड. काय म्हणायचं तुम्हाला? माझं यश नाही जाऊ शकत अमेरिकेला? माझा यश तुमच्या नीरज एवढा हुशार नाही असं म्हणायचं तुम्हाला? कळली हा, कळली. तुमच्या नीरजची हुशारी कळली वंस. मी यश बद्दल काही बोलतच नव्हते, पण तुम्ही त्या बिचारायला का मध्ये आणताय? आणि हो, काय हुशारी कळली हो माझ्या नीरजची तुम्हाला? मला तरी सांगा. आता हे मला विचारताय तुम्ही? तुम्हालाच विचारते, माझ्या समोर उभे आहात ना, बोला. ऐकते मी, बोला. सांगते ना किती हुशारपणा त्याने किती काय काय केलं. आता बोला बोला, ऐकते ना मी. मी वाचलं ना तर तुमची तोंड बंद होतील. त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही मला ना सतत एक भीती वाटत राहणार की मी सांगण्याआधी आईला एक कुठूनही कळायला नको. हे बघ, माझं मन मला सांगतंय की तू सांगितल्याशिवाय नाही कळणार शैलावंचांना काही. तू म्हणतेस तसंच होते प्लीज. असंच होईल. काकी लवकर बाहेर चला. आई आणि आत्यामध्ये नीरजवरून जोरदार फाईट सुरू आहे. काय आता हे काय झालं? मला असं वाटतं आईला आता कळणार. शुभ बोल, आधी बघूया काय झालं. चल तू. सतत नीरज बद्दल बोलत असतात. आता त्याच्या नोकरीचा प्रॉब्लेम झालाय म्हणून त्याला अमेरिकेला जावं लागतेय, पण त्यांना हे मान्यच नाहीये. दुसऱ्याच कारणासाठी अमेरिकेला जातोय. आता काय सांगायचं? ऐकतेस ना मागासपासून तू? तूच बोलून बघ आता. ऐकतायत का बघ तुझं. मी 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 का कुठे? लता, काही झालेलं नाही एवढं. बोला ना, बोला बोला, सगळ्यांनी बोला. मला काय बोलायचं तुम्हाला? बोला बोला. का असं वागताय? का वागताय असं? हा माझा मुलगा तुमच्या समोर उभा आहे. ह्याच्याकडे बघून सांगा की हा चुकतोय. ह्याच्या डोळ्यात बघून सांगा की हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय. बोला. वहिनी, वंस, तुम्ही तरी शांत राहा ना. विजू तू गप्पा बस बरं जरा. नीरज, या सगळ्यांना तुझ्या वागण्यात काहीतरी गडबड वाटते. यांना विचार बरं काय गडबड वाटते ते. हे बघ, माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या बाळावर, पण तसाच विश्वास सगळ्यांना वाटायला पाहिजे की नाही तुझ्याबद्दल. अरे तू माझा मुलगा आहेस, तू चुकूच शकणार नाहीस. तुझ्या मामांनी तुझ्यावर केलेले उपकार कसे विसरशील तू? या सगळ्यांचा विश्वासघात तू नाही करणार. मला माहिती आहे ना. बघा, अजूनही तो तुमच्या सगळ्यांसमोर तोंड उघडत नाहीये. अशी सगळ्या गोष्टींची जाणीव आहे माझ्या लेकाला. तू किती टेन्शन आहे ना हे सगळं.
सगळं तुझ्यामुळे होत आहे. मला सुद्धा गप्प राहायला जमलं आणि तू काय गरज होती बोलायची? वहिनी खरंच सांगते, मला भांडायचं नाहीये तुमच्या बरोबर, पण तुमच्या मनात जो राग आहे ना तो तो काढून टाका ना. बोलून मोकळ्या व्हा तुम्ही, बोला. शैला वंस, तुम्हाला खरं काय ते कळलंच पाहिजे. बोला बोला, मी ऐकतेय. नीरज, तू सांगणार आहेस की मी सांगू? थांबा, ही योग्य वेळ नाहीये. हीच योग्य वेळ आहे भाऊजी, हीच योग्य वेळ आहे. शैला वंस, नीरजने नुपूरचं लग्न झाल्याशिवाय अमेरिकेला जायचं नाही. एकदा घेतली ना त्यांनी जबाबदारी, मग जबाबदारी पार पाडूनच जायचं. कळलं का रे? कळलं? हो कळलं 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 हो कळलं म्हण ना. हो हो. ऐकलंस ना? आता तूच ठरव काय करायचं ते. मी काही बोलणार नाही. नीरज, मी काही सांगणार नाहीये तिला, पण तू सांग. अमेरिकेला जायच्या आधी सगळं सांगून मोकळा हो बाळा. तिला भ्रमात ठेवू नकोस. तिचा ना तुझ्यावर खूप विश्वास आहे रे. सांगशील ना? कसला विचार करतोयस तू? काय झालंय तुला? अरे लता काकूनी काही नाही सांगितलंय, मग आता कसलं टेन्शन घेतोयस? यार मला ना खूप गिल्टी वाटते. नाही म्हणजे आईला बाहेरून कळण्याआधी मला सगळं सांगून टाकायचंय तिला, पण हिम्मत होत नाहीये रे. यु नो व्हॉट नुपूर, मला चू आवडते. मला ना तिला तुम्हा सगळ्यांना भेटवायचं, इव्हन तिला सुद्धा भेटायचंय तुम्हा सगळ्यांना. नीरज, यू डोंट वरी, मैं हूं ना. मी तुला आत्याला हे सगळं सांगायला मदत करेन. कदाचित मी असं केलं तर माझं लग्न लवकर जमेल. हे काय मध्येच? सर, दो प्यार करने वालों को मिला ना कोई छोटा मोठा काम नहीं होता. खूप पुण्य मिळतं. कदाचित देव खुश होऊन माझ्यावर खूप प्रेम करणारा कोणीतरी माझ्या आयुष्यात पाठवून देईल. ते नाही का हम दिल दे चुके हैं सनम मध्ये अजय सलमान आणि ऐश्वर्याला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. मी पण तसंच करेन. मग कदाचित अजयला जे मिळालं ते मलाही मिळेल. हसतोयस काय? नाही म्हणजे हसतोय हे बघून बरं वाटलं मला, पण माझ्यावर का हसतोयस? अगं हसू नाही तर काय करू? कसली फिल्मी आहेस तू? फिल्मी काय ह्यात? बघ तू, यावेळी येणारं स्थळ हे शेवटचं स्थळ असेल, कारण यावेळेस माझं नक्की जमणार. वा वा, मस्त. पण असं अचानक का वाटतंय तुला? असंच माझी गट फिलिंग सांगते मला. यावेळेस माझं नक्की जमणार आणि मग तुलाही अमेरिकेला जायला मिळेल. वा, मस्त. नाही म्हणजे इतर लोक हात बघून भविष्य सांगतात, तू माझा चेहरा बघून भविष्य सांगतोस. क्या बात आहे. हवं तर तसं समज, पण यावेळेस माझं जमणार म्हणजे जमणार. काय करू मी तुझं आता? काय करू शकतोस? माहिती नाही. मग काही करू नकोस. बघ, उद्या सकाळी 9च्या आत माझ्यासाठी एक उत्तम स्थळ येणार. नक्की. नुपूर, किती वेळ झाला यार? कुठे तू? थोडासा उशीर चालतो. अरे नुपूर, मला वाटतं आता कोणीच येणार नाही. तुला अमेरिकेला जायचंय ना, मग जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. नीरज, आपली डोरबेल बंद तर पडली नसेल ना? असं तर झालं नसेल ना की तो बेल वाजून कंटाळून निघून गेला? हे नुपूर, अगं असं नसतं कधी. नाही नाही, मी एक काम करते, मी ना दरवाजा उघडाच ठेवते, म्हणजे तो आला ना की लगेच दिसेल ना आपल्याला. अगं तो आला.
तो आला. नीरज जाणार दरवाजा उघड. नमस्कार. नमस्कार. मी ऋषिकेश जोशी, असिस्टंट बँक मॅनेजर, केडी सहकारी बँक, कोल्हापूर. टेन्शन घेऊ नका, मुलगी बघायला आलोय.